आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह मोबाईल अॅपवरून देखील हे प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातली वाघनखं साताऱ्याच्या संग्रहालयात, महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पासाठीचा आराखडा तयार आणि जिल्ह्यातील दरड आणि पूरग्रस्त गावांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन 434 कोटी रुपयांचा विशेष प्रकल्प राबवणार. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. लंडनच्या संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वापरातली वाघनखं साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयातील प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रदर्शनाला गेल्या 5 दिवसात सुमारे 5,000हून अधिक जणांनी भेट दिली. सध्या शाळांना वेळापत्रकानुसार या ठिकाणी प्राधान्यानं प्रवेश दिला जात आहे. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली ही वाघनखं सोमवार सोडून इतर सर्व दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पुढचे 7 महिने ही वाघनखं इथं ठेवण्यात येणार आहेत. महाबळेश्वरपासून जवळच नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठीचा आराखडा राज्य रस्ते विकास महामंडळानं तयार केला आहे. यात जावलीतील 45, महाबळेश्वरमधील 60, सातारा तालुक्यातील 34 तर पाटणमधील 95 अशा 235 गावांचा समावेश आहे. यासाठीच्या प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियेला सध्या वेग आला आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे महाबळेश्वर पाचगणी इथल्या सुविधांवर येणारा ताण कमी होऊन 235 गावातील ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत असणाऱ्या कास पठारावरील पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली आहे. पर्यटक पठारावरील मंडपघळ, मंदार तळे, कुमुदिनी तलाव, कास धरण, दर्शन मचाण स्थळाला भेट देत आहेत. सध्या या भागात फुलं फुलण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असून पर्यटकांना फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. इथली विविध फुलं फुलण्यास ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा कालावधी लागणार असून हा हंगाम पूर्ण क्षमतेनं व्हावा यासाठी वनविभाग कार्यरत आहे. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा घेतला आहे. त्याद्वारे 1,05,994 हेक्टर शेतीवरील पिकांना विम्याचं संरक्षण मिळालं आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील 2,76,000 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. नुकसानग्रस्त 2,27,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 115 कोटी रुपये विमा कंपनीनं दिले. जिल्ह्यातील दरड आणि पूरग्रस्त गावात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी होणारे धोके टाळण्यासाठी संबंधित गावांच्या आणि घाटांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रकल्प राबवणार आहे. त्यासाठीचा 434 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील 90 गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. जिल्ह्यात साधारण 300 गावांना पूर आणि दरडींचा धोका असतो. मेंढी आणि शेळी पालनाला चालना देण्यासाठी माण तालुक्यातील दहिवडी इथं शेळी समूह अर्थात गोट क्लस्टर योजना प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास प्रकल्पाच्या जागेवर होत असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. पुणे महसूल विभागात होणारा हा एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पात शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना शेळी पालनाचं प्रशिक्षण देणं, कृत्रिम रेतन सुविधा उपलब्ध करून देणं, शेळी उत्पादक कंपनी, फेडरेशन संस्थांच्या माध्यमातून शेळी समूह निर्माण करणं, शेळी खरेदीसाठी समूहाच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जिल्ह्यातल्या 2 लाखाहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या इमारतींची कामं रखडली होती. मात्र आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामांसाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कमी लोकसंख्या असलेल्या अथवा दुर्गम भागातील ग्रामपंचायतींना स्वतःच्या मालकीची इमारत मिळणार आहे. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.